श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। वर्षाच्या शेवटील सोमवती अमावस्या 30 डिसेंबर रोजी पहाटे 4:01 सुरू होईल। 31 डिसेंबर रोजी पहाटे 3:56 समाप्त होईल। 30 डिसेंबर 2024 रोजी सोमवती अमावस्या साजरी केली जाईल। या दिवशी अनेक उपाय केले जातात। आपल्या आयुष्यात प्रगती करावी, जीवन सुख समृद्धी शांती लाभावी, तसेच घरातील इडापिडा दोष नष्ट व्हावे, नजर दोष कमी व्हावी यासाठी विविध उपाय केले जातात। असाच एक उपाय मी सांगणार आहे, तो कोणता व कधी करायचा आहे ही माहिती पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। तर तुम्हाला मी नारळाचा उपाय सांगणार आहे। नारळ हे लक्ष्मी मातेचे प्रिय फळ आहे, त्यामुळे त्याला श्रीफळ म्हणून ओळखले जाते। नारळाच्या वापराने केवळ आरोग्य सुदृढ होत नाही, तर आयुष्यातील अनेक समस्या दूर होण्यासाठी ही नारळाचे उपाय तुम्हाला लाभदायक ठरू शकतात। लक्ष्मी मातेचे दुसरे नाव म्हणजे श्री, म्हणजे नारळाचा थेट संबंध लक्ष्मी मातेसोबत आहे, त्यामुळे नारळाचा वापर प्रत्येक स्वरूपात केला जातो व त्याला अतिशय पवित्र व शुद्ध मानले जाते। नारळाच्या झावळ्यापासून झाडू तयार केली जाते, जी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा घेऊन येते, तसेच धनप्राप्ती होते। नारळाच्या भौगोलिक गुणधर्मामुळे तो लक्ष्मीचे प्रतीक म्हणून ओळखला जातो। प्रत्येक शुभ कार्यामध्ये नारळ फोडण्याची परंपरा आहे। असे केल्यास लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो। तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे, उजव्या हातामध्ये धरायचा आहे। हा उपाय तुम्हाला सायंकाळी करायचा आहे। आपल्या दरवाजाचा मेन जो दरवाजा आहे, उंबरठ्याच्या बाहेर थांबायचा आहे व नारळ हातात घ्यायचा आहे। नारळाची शेंडी जी आहे ती दरवाजाकडे करायची आहे व तुम्हाला घरावरून 7 वेळा वरून खाली नारळ फिरवून घ्यायचा आहे, म्हणजेच नारळ क्लॉकवाईज फिरवून घ्यायचा आहे। फिरवत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। घरावर उतरून घेतलेला नारळ तुम्हाला जिथे कोणाला त्रास होणार नाही, कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी हे नारळ टाकून द्यायचे आहेत। हे नारळ तुम्ही खायचे नाहीत, रस्त्याच्या बाजूला किंवा जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे ठेवायचा आहे। हा जो उपाय आहे तो आपल्या चांगल्यासाठी करत आहोत, कोणाच्या वाईट करण्यासाठी नाही। आणि चुकूनही असं करू नये, असं काही केलं तर ते आपल्यावरच उलटत असते। तुम्ही हा नारळ पाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता, पण प्रदूषण होतं म्हणून हे अलाउड नाही। तुमच्या इथे जशी सोय असेल तसं करा। घरी येताना मागे फिरून पाहायचं नाही। नारळ टाकल्यानंतर घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहेत, कुलदेवींना स्वामींना नमस्कार करायचा आहे आणि सांगायचं आहे की हे देवा, माझ्या घरातील लोकांना कोणाची नजर लागली असेल, इडापिडा असेल, काही अडचणी असतील ती दूर होऊन दे। हा उपाय केल्याने तुमच्या सर्व अडचणी दूर होतील, नजरबाधा दूर होईल, आर्थिक स्थिती वाढेल। तर नक्कीच हा उपाय करून पहा।